काजू असं मधनच निघून येणं बरं दिसतं का? अगं राजकुमारी आहेत त्यांना कसं नाही म्हणणार? काजू मी कुठे राजकुमारीवर चिडली? राजकुमारी आहे त्या, तिकडनं आल्यात. त्यांना काय माहित आपल्या इकडचं? मग तुमच्यावर चिडली एवढं कळत नाही का? दिवाळी म्हणून तुमच्यासाठी एवढं नटले, पाहिलं तरी का? एका शब्दाने काही म्हणले सुद्धा नाही. अगं म्हणून चिडली होय मायावर? माया नवऱ्यावर चिडण्याचा हक्क आहे ना मला. हक्क म्हणजे? अगं बघतो तो असा हक्क आहे. मी बी त्याच हक्काने तुला गृहीत धरलं. म्हटलं माझ्या लग्नाची वाईफ आहे, समजून घेईन. चुकलंच माझं. पण तू बी असं देवळात निघून यायला नव्हतं ना पाहिजे. महा पण चुकलं. म्या बी असं देवळातून नव्हतं निघून यायला पाहिजे. जाऊ दे, मला माहिती आहे माझं हरीण कसं आहे ते. सकाळी का भारी दिसत होती माहिती तू? नीट पाहिलं तरी का? सकाळी नीट पाहिलं नाही, डोळे भरून भरून बघत होतो. व घरचे चेष्टा करत होते म्हणून गप्प बसलो. खरं घ्यायचा तोल आत्ता तुमचं आपलं काहीतरी. अहो कोणी बघा ना. बघू दे की. फोटो काढू. असं वाटाचं चिंबू करायचं पोट मध्ये, त्याला पोट. शेल्फी हाणलं नाही का मग सांग कधी? हाणला ना. मग पण मला कुठं जमत? तुला नाही जमत. बरं बघ इकडे. इंग्लंड वरून आल्यापासून लय बदललेत तुम्ही. उद्या पाडवाय, लक्षात आहे ना? मग काय गिफ्ट देणार आहे मला? असंच म्हणले. तू नुसती म्हंटली आणि मी आणलं नाही असं कधी होईल? असलं भारी गिफ्ट आणतो ना, समजे घरचे बघत बसले पाहिजे. खरंच खरंच. बाई, मदन भाऊजी खास मला गिफ्ट देणार आहेत आणि आमचे हे बघतेस त्यांना. काय चाललंय हो तुमचं? काय चालणार आहे? एक तास बी घेतली नाही, आणि घेतली नाही तर रात्री झोपेत चालतो. तुला माहिती नाहीये का? तुमच्या सगळ्या सवय माहितीत ना मला. अगं चिडायला काय झालं तुला एवढं? चिडू नाही तर मग काय करू? उद्या पाडवाय. हा पाडवत आहे बा. उद्या पाडवाय. हे असं आहे तुमचं. तिकडं मदन भाऊजी बघा ना, काजूला कसं गिफ्ट घ्यायलेत आणि तुम्ही बसला तिथं पायाला दोऱ्या बांधत. आता तुला काय कमी? आणि मागच्याच महिन्यात कानातले केले ना तुला. हा तुम्ही केलते? माझ्या बापानं केलेत. पण आणायला कोण गेलत? मी. आणि सफरचंद आणून दिलं नाही का तुला? वार महागडी मन सफरचंद महाराजांनी दिलंय ते लेकरू होण्यासाठी. साडी घेतली ना तुला? नानांनी घेतली आणि त्यांनी घेतली म्हणून तर दिवाळीत घालता आली. नाही तर तुमचं काय हो? आता एवढं सगळं असल्यावर तुला अजून काय घ्यायचं? अजून काय घेणार? काही ना काहीतरी घ्यायचं. काय घ्यायचं? इथं मीच काही घेतलं नाही. आता रात्री झोपतो इथं आणि उठतो कुठं कोणाच ठाऊक. आणि तुझं काय चाललंय का मधीच? असं आओ ऐका ना, हात द्या ना इकडं. राणी
राणी ए राणी राणी अगं पाय बांधायचा आहे हात नाही. हातानं पायाची दोरी सोडू नये म्हणून बांधलंय. आणि मला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे हं. आणि जर का नाही घेतलं ना तर दिस रात अशी ठेवीन. अरे राणी ए राणी अगं ऐक ना. अगं राणी अगं कार्यकर्त्यांनी पाहिलं तर काय म्हणते याला रात्री बांधून ठेवते. नमस्कार नमस्कार बसा. पाडव्याच्या दिवशी इंग्लंडच्या मसाला की आमच्या दुकानात. ए शम्मी 2 स्पेशल घेऊन ये. अहो काय गरज आहे? असं कसं? मी इंग्लंड वरून येई तर चांगलाच बदल केलाय दुकानामध्ये. सगळी तुमचीच कृपा. बोला काय सेवा करू? ते इंग्लंडची राजकुमारी आहे ना, तिला भारतीय डिझाईनचा नेकलेस पाहिजे. हा सावकाश सावकाश. इंग्लंडचा चहा जरा वेगळाच असतो ना, त्यामुळे ठसका लागला असं. कर गोगो. बरं तुम्ही दाखवा की नेकलेस. आजवरचा 1 नंबरचा दागिना देतो. अहो तुम्ही द्याल म्हणून तर इकडं आलोय. आणि इंग्लंडच्या राणीचं कसं आहे माहिती का, पहिल्यांदा ती टरायला घेते आणि आवडलं तरच घेते. हळू हळू हळू. पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. अहो पाडव्याच्या दिवशी असं उधार द्यायचं म्हणजे? उधारीचं कोण म्हणते तुम्हाला? अहो इंग्लंडची राजकुमारी आहे ती, तिला काय कमी आहे? इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात लाख हिरे आहेत, आहे का नाही गोप्या? टारायला घेतल्याशिवाय ती घेत नाही. पण जर का आवडलं ना, फासाक्कन अख्खं दुकानच विकत घेईन. आणि डिझाईन जर का आवडलं ना, तर पेटंट अख्खं तुमच्या नावावर करून टाकेन त्या डिझाईनचं. काय गोप्या? अहो पण नाही तुम्हाला जमत नसेल तर राहू द्या ना, काय तुमचा येळ घेऊ. चले गोप्या फाट्यावर घेऊ दुसऱ्या. चल. अहो फाट्यावर कशाला, बसा. बस. हा घेऊन टाका, आवडलं की सांगा, पण तेवढं पॅटर्नचं बघा. आवडन आवडन. आता इंग्लंडला परत गेलो ना, पहिलं तुमचं काम करणार. करा पॅक करा. एका हातात दोन्ही खिशात. दागिना सजतो डोळ्याच्या या कडा, काजळाचे कुंपण ववळता त्यांना मनवैदंग. लयच भारी गिफ्ट मिळालेलं दिसतंय. नाही हो, आजच नाही. वहिनी पाडव्याला नवरा गिफ्ट देतो ना? हा. अय्यो म्हणजे शाहरुख संग लगीन झाल्या हो आमच्या बंगल्यावर, म्हणजे मन्नतवर नुसता गिफ्टांचा पाऊस पडन. एवढा पडन का तू बुडशील त्यात. तुम्ही लय जळता राव मायावर. तुम्हाला मिळणार आहे का? बघच तू. राजकुमार Everyone seems so happy. Why everyone is smiling? आज पाडवा आहे ना. आज टुडे पाडवा. काजू आणि राणी वहिनी टेक गिफ्ट. What? हो
इकडे या ना. यांना पाडवा समजून सांगा ना. आय कमिंग. गोप्या सांग ना. गप्पू भाऊजी सांगा ना. Maria, Padwa is one of the days of Diwali festival where husband gives a gift to the wife. Oh, really? Mother, come fast. Mother, will you give me gift as well? ती गिफ्ट वाटते तुला. का सांगितलं असेल गिफ्ट देते म्हणून? मग देतेच ना. काय म्हणतात ते? ते पाडवा आवडला तिला असं म्हणते. Mother, एस एस गिविंग गिविंग ना. आमचे हे कुठे काय माहित. काय रे पोरा, काऊन शेअर जरा घालत होता हा? काही नाही, जाऊ दे. अरे काय झालं ते सांग की. राणी, पाणी हे काय चालले की अनाया? पाणी नाही ग, राणी राणी. आता तिचं काय? अगं राणीला पाहिजे गिफ्ट. माझ्याकडे नाही पैक. मला काय करावं ना तेच कळना. मला तरी कुठं काय कळलं होतं. मला वाटलं होतं ती राणी काहीतरी कामाची असन. कशाचं काय? नशिबामोर कुणाचं काय चालतंय बाबा. अग भैया पाणी आणण्या उशीर होते. चल हा. आलेच म्या. आहे, ऐक ना, आहे थोडे पै. मदनच आता याच्यात काहीतरी करू शकतो. हा, मदन, मदन, अय मदन. हा गडी कुठं राहिला कुणास ठाऊक. यांना तर काही कळतच नाही. बायकोसाठी आणलेलं गिफ्ट असं भावाची खोलीत ठेवते होय, आणि ते असं उघड्यावर हरवलं म्हणजे. अय राणी, कुठे चालली तर्रा तर्रा? अहो आमचं ह्यांनी गिफ्ट घेतलंय ना मला. अरे मला वाटलंच नव्हतं पोपट्या एवढं शहाण्यावानी वागण म्हणून. बरं आहे की गिफ्ट. हाय चित्ताराम्या. नाण्या, बरं झालं तुझी पोरं तुझ्यावर नाही गेली ती. आता काय केलं म्या? अरे आज पाडवा आहे. पोरं बायकोसाठी काही ना काही आणतेच, आणि तू ती गया पाणी आणू आणू थकली, पण कधी काही आणलं का तिच्यासाठी? या राणीकडे बघ, गाडीचं काम करीत नाही, आणि पोपट्याने तिला गिफ्ट आणलं. हे आहे, आता काही काढू नको बरं. अगं आता मी का लहान आहे का? तू तर आभाळाला टेकलास. तुला सांगून तरी काय फायदा आहे? हे आहे, पाडवा आहे ना बुवा आता. हा? जाऊ दे ना भाऊ.
काय पाहिजे का? नाही ते आपलं हे काय? काय नाही. काही पाहिजे का? घ्या. केस पांढरे व्हायला लागले. संसाराचा गाडा वाढता वाढता लक्षातच नाही आलं. मी मोर बघून बस गाडी चालवत होतो, पण संसाराची गाडी चालवताना खचल्यावर तो हात माझ्या खांद्यावर असायचा. त्याच्याकडे कधी लक्ष केलं नाही, कारण त्याची सवय झाली होती मला. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा कळलं एवढा भारी संसार तो शिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. मोठ्याने बोलला असता तर आई काहीतरी आलं असतं. गोप्या, मी काय सांगते नीट ध्यान देऊ नाही हा. जर काजूचं मला वावळून होत नाही तोपर्यंत मारायला खोली बाहेर येऊ देऊ नको. मी आलोच. गिफ्ट कुठे गेलं? आओ हं? बसा ना. मायला आता हिला जर गिफ्ट दिलं नाही तर ही हिथंच धिंगाणा घालन. आओ काय बडबड करायले? हा? बसा ना. नाही ते मदनला येऊ दे ना. नाही ते येते. तुम्ही बसा बरं. हा? अरे इथंच ठेवलं होतं गिफ्ट. मग कुठं गेलं? मदन, अरे लवकर ये ना बाहेर. बाहेर जातो गिफ्ट शोध. गिफ्ट बी नाहीये आणि या दोघ बी समोर समोर. वावळून कसं घ्यायचं? आओ राहू दे. आओ बसा ना.